नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लोकसभा निवडणुकीतील जनमताचा कौल लक्षात घेता अतिशय धक्कादायक होते। लोकसभा निवडणुकीत या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आघाडीला मोठे अपयश स्वीकारावे लागले, परंतु त्यानंतर 4च महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांनी अगदी चमत्कारिक वाटावा असा विजय नोंदवला। त्यामुळे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विरोधकांनी आधीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती। अजूनही विरोधक तो कौल किंवा तो जनादेश अस्सल होता हे मानायला तयार नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि एकूण कार्यशैलीवर वारंवार प्रश्नचिन्ह लावले जातात। राहुल गांधींनी दिल्लीत सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला काही रोकडे प्रश्न विचारले आहेत। त्या प्रश्नांच्या उत्तरातून सध्याची राजकीय परिस्थिती बदलणार नाही हे जरी सत्य असले तरी किमान या पुढच्या काळात लोकशाहीतील ही सर्वाधिक महत्त्वाची प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडली जाईल आणि लोकांना आपले खरे सरकार सत्तेत आहे याचे समाधान मिळेल। आधीच्या 5 वर्षात जितके मतदार वाढले त्यापेक्षा अधिक मतदार यावेळी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या 4 महिन्यांच्या कालावधीत कसे वाढले हा प्रश्न राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला विचारला आहे। महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा नोंदणीकृत मतदारांची संख्या अधिक कशी हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। या वाढलेल्या मतदारांचा सर्वाधिक फायदा भाजपला झाल्याचं दिसतंय। काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना साधारण लोकसभा निवडणुकीत मिळाली तितकीच मते मिळाली, परंतु भाजपच्या उमेदवारांना आधीच्या तुलनेत खूप अधिक मते मिळाली। हे निरीक्षण या वाढीव मतदारांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे असे राहुल गांधी म्हणाले आहे। राहुल गांधींच्या या शंकांवर निवडणूक आयोगाकडून पारदर्शक उत्तर अपेक्षित आहे, अर्थात ते मिळाले तर। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।